टी टाईम स्नॅक्ससाठी आपण छान अशी क्रिस्पी, कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण पाहूया. खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 1.5 किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता काळा मिरी पावडर ॲड करून घेते. तसंच आता आपण ओवाही छान चुरडून घालूया त्यामध्ये आणि थोडं जिरं घालूया. थोडी कसुरी मेथी आपण घालणार आहोत. यामध्ये मीठ घालून सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. आता इथं मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलंय. चांगलं कडकडीत असं तेल घेतलेलं आहे. ते आपण या मिक्स केलेल्या पिठावर टाकून घेणार आहोत. ते व्यवस्थित आपण पिठाला तेल चोळून घेणार आहोत. पाणी घालून आपण छान असा घट्टसर पीठ मळून घेऊया. पीठ मळून झाल्यावर त्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊ आणि तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घेऊ आणि एक छान व्यवस्थित गोळा तयार करूया आणि तो गोळा आपण चपातीसारखा लाटायला घेऊया. चिरणीच्या साहाय्याने आपण त्याला व्यवस्थित शंकरपाळीचा आकार देऊन व्यवस्थित दोन्ही साईडने कापून घेऊया. इथे मी खूप साऱ्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहे. आता मी साईडला गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या चिरून घेतलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या गरम गरम तेलामध्ये घालून छान क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया. तर अशी आपली झटपट क्रिस्पी शंकरपाळी टी टाईम स्नॅक्स म्हणून तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅरो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.